राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी, आता चालू आहेत प्रचंड उन्हाळ्याचे दिवस आणि अशी काय उष्णता भडकत आहे ना, प्रचंड असं ऊन पडत आहे. तळपायाची आग होते, डोळ्याची जळजळ होते आणि पोटाचं तर विचारूच नका, पोटात अशी भगभग भगभग पडत आहे. तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला आपल्या शरीरातील उष्णता कशी कमी होईल आणि आपल्या शरीराला प्रचंड उष्णतेपासून कसा आराम मिळेल ना, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. तर बघू शकता, हे झाड आहे, हे कोणचं झाड आहे, याचा कसा काढा बनवायचा आपल्याला, किंवा याची एक दोन पानं खायची आहेत, सकाळी खायचे आहेत का ते संध्याकाळी खायचे आहे ना, मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत सांगू इच्छितो, आता भरपूर ताईंनी दादांनी अशा कमेंट केल्या, दादा डोळ्यावर झापड पडत आहे, म्हणजे डोळ्याला अंधक अंधक दिसत आहे आणि डोळ्याची नजर कमी येत आहे. तर आपल्या डोळ्यासाठी आणि जी आपली डोळ्याची नजर असते ना, ती जर कमी होत असेल ना, तर ह्या झाडाचा आपल्याला नक्की उपयोग करायचा आहे. ह्या झाडाचा उपयोग काय असणार आहे, आपल्या शरीरातील उष्णता आणि डोळ्याची नजर. आणि तिसरा उपाय, आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रचंड घाम येतो आणि तो जर घाम आपल्या शरीरात जर मुरला, काल जे दादा आलते ना, त्यांना घामामुळं नायटा झालता. म्हणजे आपल्या शरीरावर आहे ना, फक्त घामामुळं खरूज, नायटा, इसब, गचकरणं असे आजार जडत असतात. असे घातक घातक आजार आपल्या शरीरात का तयार होतात? उन्हाळ्यामध्ये काय होतं, ऊन वाढतं ना, उन्हामुळं आपलं शरीर आजाराला बळी पडतं. तर मंडळी, ह्या झाडाची ओळख करून घ्या. ह्या झाडाचं नाव आहे बेलाचं झाड. आता बेलाची झाडं आमच्या गावाकडे, तुमच्या शहरामध्ये भरपूर असे बेलाचे झाडं असतात. आणि बेलाचं एकमेव असं झाड आहे, बेलाला 12 महिने निब्बर पानं असतात आणि असे कवळे कवळे पानं येत असतात. आता निसर्गाची कमालच आहे बघा, प्रचंड ऊन पडलेलं आहे ना, तर ह्या झाडाला सध्या कवळा कवळा फुटवा निघालेला आहे. आता मंडळी, मी तुम्हाला सविस्तर दाखवतो ह्या झाडाचे पानं आपल्याला कसे घ्यायचे आहेत, ह्या पानाचा उपयोग कसा करायचा आहे. मंडळी बघू शकता, हे असे कवळे कवळे पानं घ्यायचे आहेत आपल्याला. आणि बेलाच्या झाडाला हे 3च पानं असतात. आपल्या शरीरासाठी असणारं भरपूर फायद्याचं झाड आहे बेलाचं झाड. हे बेलाचे पानं आपण सोमवारी आपल्या महादेवाला वाहत असतो. आणि पहिल्यापासून म्हटलं जातं, देवाचे देव महादेव, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, आपल्या शिवशंकराचं झाड आहे. तर चला, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर काय करायचं मंडळी, जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल आणि डोळ्याची नजर कमी येत असेल ना, हे 3 पानं बघू शकता. सकाळी सकाळी काय करायचं आहे, आपण जेव्हा उठतो, दात घासतो, तोंड धुतो आणि चहा वगैरे प्यायच्या अगोदर हे 3 पानं आपल्याला चावून खायचे आहे. जो व्यक्ती उन्हाळाभर हे 3 पानं जर चावून जर खाल्ले तुम्ही हे 3 पानं, तर तुम्हाला उष्णतेचा कधीच त्रास होणार नाही. आता सर्वात महत्त्वाचं असं, ह्या पानामध्ये नेमकं कुठले घटक आहेत. आता ह्या पानामध्ये ना अँटीऑक्सिडेंट हा घटक आहे आणि अँटीबॅक्टेरियल घटक असल्यामुळे आपल्या शरीरात जेवढे विषाणूजन्य बुरशीचे आजार असतात ना, त्या बुरशीजन्य आजाराला मात देतात हे बेलाचे पानं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा, जर कुणाला मधुमेहाचा त्रास असेल, फक्त सकाळी उठल्या उठल्या आपल्याला हे 3 पानं खायचे आहेत, चावून खायचे आहेत, रस गिळून घ्यायचा आहे. तुमचा मधुमेहाचा त्रास आहे ना, 21 दिवसात नष्ट होणार आहे. आणि उन्हाळ्यात जर तुम्ही या पानाचं सेवन केलं तर आपल्या आरोग्यासाठी अतिउत्तम. मंडळी, सकाळी सकाळी रिकाम्या पोटी जर आपण हे 3 बेलाचे पानं खाल्ले, तर आपल्या पोटात एन्झाईम घटक सक्रिय होतो आणि तो घटक सक्रिय झाला ना, आपल्याला गॅस, अपचनता आणि पोटाचे विकार दूर होण्यात भरपूर मदत करतात हे बेलाचे पानं. आणि सर्वात महत्त्वाचं असं, ह्या बेलाच्या पानातून मिळणारा रस तो आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात भरपूर असं मदत करतो. म्हणजे हे जे पानं आहेत ना 3, हेच 3 पानं आपल्याला चावून खायचे आहेत. याच्यातून जो रस आपल्या पोटात जाणार आहे ना, त्या रसामुळं आपल्या रक्तातील साखर एकदम नियंत्रणात राहते. खूप म्हणजे खूप नियंत्रित राहणार साखर, तुमची साखर अजिबात वाढणार नाही. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, तुम्ही प्रत्येक झाडाचं महत्त्व समजून घेत जा. आणि जर तुमच्या घराशेजारी दारासमोर झाड असेल तर ह्या झाडाचा नक्कीच फायदा करत जा. उन्हाळ्यामध्ये आपण जर ह्या बेलाची 3 पानं जर खाल्ले, तर ह्या पानातला जो रस आहे ना, रस आपल्या पोटात गेल्यावर काय होईल, आपल्या शरीराला थंडावा मिळेल. आणि तो थंडावा काय करेल, आपले जे लघवीचे आजार असतात, लघवीला जळजळ होते, वारंवार लघवीचा त्रास होत असतो. पण तुम्ही जर ही अशी 3 पानं जर सकाळी खाल्ली, तर तुम्हाला लघवीचे त्रास ते दूर होणार आहेत. आता बेलाच्या पानामध्ये जो रस असतो ना, तो आपलं रक्त शुद्ध ठेवण्यासाठी मदत करतो. म्हणून काय होतं, जे आपल्याला आपल्या शरीरात त्वचेचे विकार आहे ना, त्वचेचे, तोंडावर पुरळ येणे, वारंवार उन्हाळ्यामध्ये घामोळ्या येणे, बुरशीजन्य जे आजार असतात ना शरीरावर, ते येत असतात उन्हाळ्यामध्ये. पण ह्या पानाचा रस काय करतो, भयंकर भयंकर आजार होतात त्वचा विकाराचे काही काही जणांना, ते कायमचे दूर करतो हा बेलाचा पानाचा काढा. ह्या पानाचं सेवन आहे ना 2 प्रकारामध्ये केलं जातं, एक चावून खाण्यात आणि एक काढा बनवण्यात.
ज्या ज्या व्यक्तींना काढा बनवणं शक्य नाही झालं त्यांनी हे पानं चवून खा. पण जास्त उन्हाळ्यामध्ये आपल्याला याचा काढा बनवायचा आहे. तो काढा आपल्या शरीराला प्रचंड असा थंड ठेवणार आहे. आणि प्रचंड उन्हाळ्यामध्ये आपल्याला नेमकं काढा का बनवायचा आहे, आता भरपूर अशी उष्णता चालू आहे. तुम्ही जर ह्या पानाचा काढा बनवला तर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही वाढणार आहे आणि तुमची उष्णतेपासून कायमची सुटका ही होणारच आहे ह्या बेलाच्या पानामुळं आणि काढ्यामुळं. मी तुम्हाला याचा महत्त्वाचा मुद्दा सांगायचं विसरलो होतो. आता उन्हाळ्यामध्ये आपल्या लहान बाळांचं, आपलं, भरपूर महिलांचं तोंड भरपूर येत असतं. जिभेची आग होते, जिभेला फोड येतात. पण तुम्ही जर हे पानं दररोज सकाळी जर चघळून खाल्ले 3 दिवस तर तुमचं तोंड येणं हे कायमचं बंद होणार आहे. तुमच्या तोंडाला भरपूर असा आराम भेटणार आहे. जर तुमचं तोंड येत असेल वारंवार तर असे कवळे बेलाचे पानं खा, म्हणजे तुमचं तोंड येणार नाही. 3 दिवस जर खाल्लं तर तोंड येणार नाही. परत जर महिन्याभराने क्वचित जर एखाद्या व्यक्तीचं तोंड आलं, परत 3 दिवस हे पानं खायचे आहे सकाळी सकाळी उठल्या उठल्या, परत तुमचं तोंड कधी येणार नाही. तर चला मंडळी, मी भरपूर असे फायदे सांगितलेले आहे तुम्हाला ह्या झाडाचे आणि ह्या बेलाच्या पानाचे. तर मी काढा बनवण्यासाठी ना कवळे कवळे पानं घेतो आणि तुम्हाला विनंती करतो आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आणि मंडळी, मी काय असतं, मी प्रत्येक वनस्पतीचे, प्रत्येक झाडाचे तुम्हाला फायदे सांगतो ना, तर भरपूर फायदे असे सांगण्याचं आहे ना बाकी राहून जातं बरं का. पण मी तुम्हाला मेन फायदे सांगत असतो. त्याचं कारण असं, आपला व्हिडिओ जर मोठा झाला ना, आपले प्रेक्षक कंटाळतात व्हिडिओ बघायला. पण गावची चव या यूट्यूब चॅनलला आहे ना तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. मला भरपूर असा आनंद येतो तुमच्यासोबत व्हिडिओ बनवायला आणि शेअर करायला, कारण की तुम्ही छान छान कमेंट करता आणि मला तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे. तुम्ही भरपूर असं प्रेम करता माझ्यावर, त्याच्यामुळं मला एनर्जी येते, शक्ती येते की तुम्हाला नवीन नवीन असं काहीतरी दाखवू, निसर्गामधल्या वनस्पत्या दाखवू, निसर्गामधले काढे दाखवू. तर चला व्यवस्थित काढा बनवूया. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, आपण फ्रेश अशा 2 काड्या घेतलेल्या आहेत. ज्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास असेल त्या व्यक्तीने फक्त 3 दिवस हा काढा घ्यायचा आहे. सकाळी सकाळी उठल्या उठल्या किंवा तुम्ही सायंकाळी झोपायच्या टायमाला सुद्धा हा काढा घेऊ शकता. त्याचा काही साईड इफेक्ट वगैरे नाही. पण जो काढा आपण सकाळी सकाळी जर घेतला ना, त्याचा छान असा रिझल्ट येत असतो. उष्णतेसाठी 3 दिवस काढा, डोळ्याची नजर वापस यायसाठी कमीत कमीत 20 ते 21 दिवस काढा घ्यायचा आहे. ह्या काढ्याचा उपयोग आपल्याला दिसाड करायचा आहे किंवा तुम्ही 3 दिवसाला करू शकता. असा लगातार आपल्याला आहे ना महिना 2 महिना काढा प्यायचा आहे किंवा याचे 2-3 पानं चघळून खायचे आहे. तुमची डोळ्याची नजर ही नक्की वापस येणार आणि तुम्हाला दिसायला एकदम सुंदर दिसणार आणि लवकरात लवकर तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन वगैरे काही होणार नाही. याचे 5 पानं घ्यायचे आहेत. म्हणजे एका पानाला असे 3 पानं असतात. असे 1, हे 2, 3, 4 आणि 5. आता सध्या हे पानं धुवायची गरज नाही, कारण की कवळा कवळा पाला फुटलेला आहे झाडाला. सध्याच्याला आम्ही शेतामध्ये राहतो ना, आमच्या शेतामध्ये धूळ वगैरे नसती आणि सध्याचा महिना असा आहे, ह्या महिन्यामध्ये झाडाला आहे ना कवळा कवळा पाला फुटलेला आहे. तर चला, आता आपण स्वच्छ पानं धुवून घेतली. आता काढा बनवण्यासाठी आपल्याला नेमकं पाणी किती घ्यायचं आहे बघू शकता. माझ्या हातामध्ये 1 ग्लास आहे. आपण हा फुल भरवलेला आहे 1 ग्लास. हे पाणी आपल्याला पानामध्ये टाकून द्यायचं आहे पातेल्यात. चुलीवर व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. तुम्ही गॅसवर ठेवा, शेगडीवर ठेवा, तुमच्या इथं काही जी वस्तू असेल त्याच्यावर ठेवा. मंडळी, मी काढा बनवण्यासाठी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे पातेल्यामध्ये आणि उकळून आपल्याला अर्धा ग्लास बनवायचा आहे. तुम्ही जर 2 कप पाणी घेतलं ना, उकळून 1 कप बनवा. 1 कप पाणी जिरलं पाहिजे, तेव्हा आपला व्यवस्थित काढा तयार होतो. आणि हा काढा आपल्याला खळखळ उकळून घ्यायचा आहे. मंडळी बघू शकता, आपण संपूर्ण जाळ कमी केलेला आहे चुलीचा आणि फक्त काढा बघू शकता आपण शांत होऊन देत आहोत काढा. हे बघा, खळखळ असा उकळून झालेला आहे आणि काढ्याला कलर कसा आलेला आहे एकदा बघू शकता. काढ्याचा कलर बघून घ्या तुम्ही. आपल्याला ह्या काढ्यामध्ये काहीच टाकायचं नाही. काढा फक्त पानापासून बनवायचा आहे. तर चला, हे पातेलं उतरून घेतो आता मी व्यवस्थित. आता आपल्याला काढा आहे ना पूर्ण गार होऊन द्यायचा आहे, म्हणजे प्यायला आहे ना आपल्याला छान लागेल. हा काढा गरम काढा प्यायचा नसतो कुठलाच. काढा कधी थंड होऊन द्यायचा आणि मगच आपल्याला काढ्याचं सेवन करायचं आहे. काढा थंड झालेला आहे. आपण घेतलेली आहे गाळणी आणि आता याला आपण मस्त असं गाळून घेणार आहोत. बघू शकता, काढ्याचा असं मस्त पिवळा धमक कलर झालेला आहे. वा वा वा. आणि हे आहेत आपले पानं. हिरवेगार पानं होते,
पिवळे पिवळे झाले. शिजल्याच्या नंतर कसं असतं तसं झालंय. मी भरपूर दिवसापासून प्रयत्न करतोय, मी कच्ची पानं खायचो, पण मी आज पहिल्यांदाच हे पानं खाऊन बघणार आहे. काड्यामधले पानं जसे आपण कवळे पानं खातो ना हिरवे, तशीच चव आहे याची. पण काढा उकळून घेतलेले हे पानं आपल्याला खायचे नाही आहेत. आपल्याला पानं खायचे आहेत झाडाचे. तर हे पानं आपल्या काही कामाचे नाही राहिले. हे पानं टाकून देऊ पातेल्यामध्ये. पातेलं इकडे ठेवून घेऊ. आणि काढा थोडा आपला जो कोमटच आहे. बघूया थंड झाला आहे का नाही. नाही, भरपूर अजून कोमटच आहे, थोडा चटका बसतोय. चला आता निसर्गाच्या झाडाखाली काढा आहे ठेवल्याला, आता थंड होईलच 2-3 मिनिटामध्ये. मंडळी, आपला काढा थंड झालेला आहे. कमीत कमी 10 मिनटं लागले हा काढा थंड होण्यासाठी. तर चला या तुम्ही आता काढा पिण्यासाठी. आपली उष्णता किती दिवस काढा पिल्याने कमी होणार आहे. हा 3दा जर काढा पिल्याने तुम्ही, तुमची उष्णता शरीरातून मुळासकट नष्ट होणार आहे. पहिल्या दिवशी जर काढा घेतला त्या दिवशी तुम्हाला उष्णता होणार नाही, पायाची डोळ्याची जळजळ होणार नाही. आणि जर डोळ्याची नजर वाढवण्यासाठी जर हा काढा घ्यायचा ठरला तर ह्या काढ्याचं 2 महिने आपल्याला सेवन करायचं आहे. दिसाड किंवा 3 दिवसाला करू शकता. आणि प्यायचं प्रमाण असं काही लई जास्त नाही. 1 कप बनवा तुम्ही, 1 कपाचा अर्धा कप बनवा. 2 कप पाणी घ्या, 2 कपाचं पाणी 1 कप बनवा, असं प्रमाण असतं याचं. आता मी हा भरपूर काढा बनवलेला आहे, गच्च प्लेटभर. हा कमीत कमी 2 ते 3 माणसांचा काढा आहे. काढा जरी पित आहात ना तुम्ही, तो थोडा प्या. कुठलीही वस्तूचं सेवन करत असाल ना, ते थोडं कमीच असायला हवं. जास्त जर केलं तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. तर चला या आठवणीने काढा पिण्यासाठी. मंडळी, चव आहे ना चव, जसा कोरा चहा पितो ना आपण, तशीच चव आहे. तुम्हाला वाटणार नाही हा काढा कडू आहे, गोड आहे, एकदम नॉर्मल चव आहे पाण्यासारखी. आणि काय अवघड आहे बरं. असे सोपे सोपे प्रयोग करायला आपल्या शरीरासाठी हे प्रयोग खूप छान असतात. खूप छान वाटलं काढा पिलो तर. आणि असे काढे आपल्या शरीरासाठी अजिबात हानिकारक नसतात, तर आपल्या शरीराला बळ देणारे असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं बळ असतं या काढ्यामध्ये आणि प्रत्येक झाडामध्ये आणि प्रत्येक वनस्पतीमध्ये. आता काय असतं मंडळी, आपल्या जुन्या काळात आहे ना, आजी आजोबा पणजोबा सांगत होते, प्रत्येक वनस्पतीचं प्रत्येक झाडाचं महत्त्व टिकून ठेवत होते. आणि तेच महत्त्व आम्ही गावची चव या यूट्यूब चॅनलद्वारे पुढं घेऊन चाललेलो आहोत. मंडळी, काय असतं, माझं एक स्वप्न असतं, मी जे तुम्हाला असे आयुर्वेदिक उपाय करून दाखवतो, झाडाचे महत्त्व सांगतो, वनस्पतीचे महत्त्व सांगतो. तुमच्यापैकी 100 जणांनी जरी ते महत्त्व फायदे आचरणात जर आणले ना, तर मला खूप असं पुण्य भेटत आहे. कारण की काय असतं, आयुर्वेदाचा जो जो व्यक्ती प्रसार करेल ना, त्या व्यक्तीला खरोखरच पुण्य हे लाभतच असतं. कारण की आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत प्रचंड. काय असतं, कोरोनामध्ये ऑक्सिजनची कमी पडली होती, तेव्हा आपल्याला निसर्गाचं झाडाचं महत्त्व समजलं. आणि आता उन्हाळा चालू आहे, आपल्याला ऊन लागतं, तेव्हा आपण झाडाखाली जाऊन बसतच असतो. तर मंडळी, एक स्वप्न बाळगा, दर उन्हाळ्यामध्ये आपण एकतरी झाड लावलंच पाहिजे. आता पाऊस पडन, तुम्ही आंब्याचे झाडं लावा, गोड गोड आंबे खा. आता मी आंब्याच्या झाडाखालीच बसलेलो आहे. आता आंबे पिकणारच आहे. आणि इतके काय आंबे लगडलेले आहेत ना झाडाला, भरपूर असे आंबे आहेत. मी एक दिवस तुम्हाला माझी वनराई म्हणजेच आंब्याची वनराई ही दाखवणारच आहे. आणि बघू शकता ना, माझ्या आसपास तुम्ही झाडं बघू शकता, किती मोठा मोठाले झाडं आहेत, प्रचंड मोठा मोठाले झाडं आहेत आणि एकदम हिरवेगार. म्हणजे असं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही जर एक दिवस जर माझ्याकडे आले ना, तुम्हाला तुम्हाला खूप म्हणजे खूप करमल. तुम्ही म्हणशाल, दादा तुमचं खरंच वनस्पतीवर झाडावर खरोखर प्रेम आहे आणि त्यातली त्यात निसर्गावर तर तुमचं अप्रतिम प्रेम आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला बेलाच्या पानाचे आणि काड्याचे तुम्हाला हेच फायदे सांगायचे होते. जर काही फायदे सांगण्यात बाकी असेल किंवा तुम्हाला माहिती जर थोडीफार समजली नसेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. कमेंटला मी आणि भाग्यश्री नेहमी प्रतिउत्तर हे देतच असतो.
तुमचे कुठलेही प्रश्न असू द्या, तुम्हाला कुठला त्रास असू द्या, तो सुद्धा कमेंटद्वारे नक्की विचारत जा. आणि आता भरपूर ताईन दादा कमेंट करतात, दादा मूळव्याधावर औषध सांगा, दादा उष्णतेसाठी मूळव्याधासाठी उपाय सुचवा, भाजी सुचवा. तर काय असतं, आता भरपूर ताई आहे, दादा आहे, त्यांना असं वाटतं की बुवा दादा तुमचे व्हिडिओ आम्हाला दिसत नाही. तर काय करत जा, तुम्ही आपला जो गावची चव हा लोगो आहे ना, तिथं बेल आयकन आहे, ती बेल आयकन प्रेस करा. म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ जो अपलोड करतो ना, तो तुमच्यापर्यंत पोच होईल. आणि कुणाकुणाला जर संपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील ना, व्हिडिओच्या खाली ना गावची चव हा लोगो असतो, त्या लोगोवर क्लिक करा. म्हणजे माझे जे काही व्हिडिओ आहेत ना, निसर्गाच्या भाजीपाल्याचे झाडाचे महत्त्व जे आहेत ना, मी ते तुम्हाला ते दिसतील. मूळव्याधासाठी दिसल, खरूज नाईटासाठी दिसल, असे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला हे दिसतीलच. तर जो व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे ना, तो नक्की व्हिडिओ बघत जा आणि आपली व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघत जा. म्हणजे तुम्हाला आहे ना त्या वनस्पतीचा किंवा आयुर्वेदिक काढायचा फायदा नक्की समजून येईल. तर चला, तुम्ही भरपूर असं निसर्गावर प्रेम करत जा आणि गावची चव यूट्यूब चॅनलवर आहे ना असंच प्रेम करत राहा. म्हणजे आम्हाला सुद्धा प्रोत्साहन वाढेल व्हिडिओ बनवण्यासाठी. कारण की मंडळी, व्हिडिओ हा सोपा नसतो, व्हिडिओला भरपूर असे कष्ट असतात. आता भाग्यश्री कॅमेरा धरत आहे, मी बोलत आहे. आता बोलताना काही काही मुद्दे विसरतो, बोलताना काही काही अडथळे येतात, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणं काही सोपं नसतं. आणि तुमच्याकडे जर काही नॉलेज असेल निसर्गाविषयी किंवा एखाद्या वनस्पतीचं, तर ते मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की शेअर करत जा. म्हणजे तसा मी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच बनवत जाईल. तर चला मंडळी, प्रचंड उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, प्रचंड असं ऊन पडत आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही ना, तोपर्यंत आपल्या शरीराची काळजी घ्या, आपल्या लहान बाळांची काळजी घ्या, पाणी व्यवस्थित भरपूर प्या. आणि दुपारी जर ऊन जर जास्त झालं तर गुळाचा खडा हा नित्यनियमाने खा. म्हणजे तुम्हाला पोटाचे विकार होणार नाही. गुळ हा आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचा असतो. आणि आता सुरू आहेत उन्हाळ्याचे दिवस, साखरेचं प्रमाण कमी करा, म्हणजे साखर ही सोडूनच द्या आणि गुळाचा जास्त वापर करा. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आपला व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मंडळी, मी इथंच थांबतो. तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि प्रथम तुम्ही जर गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करायचं आहे. तर चला मंडळी, पुढील नवीन अशा एखाद्या नवीन माहितीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.